नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. एकदम झणझणीत आणि एकदम चटपटीत आणि गावाकडच्या पद्धतीने आपण इथे पालकाचा गरगटा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे पालकाचा गरगटा इतका चविष्ट होतो. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्लात तुम्ही, चवीला एकदम भारी लागतो. तर ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि खायला पण एकदम चविष्ट लागतो. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी पालकाचा गरगटा करून बघा. तर हा पालकाचा गरगटा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेला आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी ताजा पालक घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या पालकाला छान निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पालक आपल्याला एक 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे. म्हणजे या पालकावरती काही केमिकल्स असेल तर ते निघून जातं म्हणून आपल्याला हे पालक मिठाच्या पाण्यामध्ये एक 10 मिनिटासाठी भिजू घालून ठेवायचं आणि नंतर आपल्याला हे 1 ते 2 पाण्यामध्ये पालक धुवून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त पालक धुवून घेतलेला आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक 2 ते 3 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि इथे मी एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ एक 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला या पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ घालून घ्यायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवून आपल्याला छान या पाण्याला एक उकळी आणायची आहे. हे पाणी उकळतंय तोपर्यंत आपण इथे हे पालक जे आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्याही पालेभाज्या बनवत असताना आपल्याला चिरण्याच्या अगोदर किंवा ही भाजी करण्याच्या अगोदर आपल्याला ती भाजी आपल्याला एक 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचं आणि नंतर ते पालेभाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने इथे मी पालक चिरून घेतलेले आहे. तर इथे मी एकदम पूर्ण सगळाच हे पालक बारीक चिरून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे. तर इकडे आपली छान पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर आपण हे चिरून घेतलेला पालक आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर हा पालक आपल्याला पाण्यामध्ये घालून पहिल्यांदा आपल्याला हा पालक छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी या पाण्यामध्ये जे आपण बारीक चिरून घेतलेला पालक आहे ते सगळाच घालून घेतलेला आहे. तर याला आपण पळीने छान अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. तर इथे मस्त आपली या पालकाला छान उकळी आलेली आहे. तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पालक एक 8 ते 9 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर हे पालक शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे पालक शिजतोय तोपर्यंत आपल्याला पालकाचा गरगटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत. कोथिंबीर आणि इथे हरभरा डाळीचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे आणि 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं त्याला छान तुकडे करून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर इथे पालकाचा गरगटा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि यामध्ये एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. आलं, तर या वाटणामध्ये तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपल्याला याला छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पाणी न घालता मी इथे वाटण बनवून घेतलेलं आहे. तर हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर हे सगळं करत असताना आपल्याला अधूनमधून छान पळीने आपल्याला हे भाजी छान हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपले 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. तर याच्यावरती झाकण काढून आपल्याला चेक करूया आपली इथे भाजी आणि याच्यामधली डाळ आणि शेंगदाणे शिजले गेले आहेत का नाही ते. तर भाजी शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही. तर बघितला तुम्ही इथे छान डाळ शिजली गेलेली आहे आणि त्याच्यामधली भाजी पण छान शिजली गेलेली आहे. तर गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही कारण आपल्याला भाजी करताना आपल्याला हे पाणी त्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे पाणी काढून आपल्याला छान रवीच्या साहाय्याने आपल्याला हे भाजी छान हटवून घ्यायचं आहे. जर यामध्ये असंच पाणी ठेवून आपण जर हे भाजी हटलं गेलं तर हे भाजी एकदम छान घडसली जात नाही. म्हणून पाणी काढून आपल्याला हे छान भाजी घडसून घ्यायचं आहे.
तर इथे आपण छान हे भाजी आणि हे सगळे जिन्नस छान घडसून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर रवीने आपल्याला छान अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून छान घडसून घ्यायचं आहे. बेसनच्या पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला रवीने छान घडसून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मिक्स करून आणि छान घडसून घेतलेलं आहे. तर लगेचच आपण याला फोडणी देऊया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. कढीपत्ता छान परतल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवी मिरची, आलं आणि लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून जे वाटण बनवून घेतलं होतं आपण, ते वाटण यामध्ये घालून घेऊया. तर इथे मी हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे खलबत्ता किंवा पाटावरवटा असेल, तर त्याच्यावरती पण हे वाटण वाटून घेऊ शकता. तर हे वाटण आपण छान या तेलामध्ये घालून याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं आपण इथे हे छान वाटण परतवून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपले हे छान वाटण परतले गेलेलं आहे. तर या वाटणामध्ये आपल्याला इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. हळद पावडर घालून याला पण छान या वाटणासोबत परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपली मस्त खमंग अशी हे फोडणी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण जे भाजी घोटून ठेवली होती, ते भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर याला आपण छान या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण जे भाजीमधलं पाणी काढून ठेवलं होतं, ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला घट्ट, पातळ जशी भाजी पाहिजे असेल, त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून छान मिक्स करून घेऊया. तर मी हे भाजी थोडीशी घट्टच करणार आहे, म्हणून मी इथे पाणी थोडंच घातलेलं आहे. तर हे भाजी थोडीशी शिजल्यानंतर आणखीन थोडी हे दाटसर होते. तर इथे आपली छान एकदम व्यवस्थित आपली या भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला इथे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे याच्यामधलं बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. तर बघितलात तुम्ही या पालकाच्या गरगट्याला आपल्या छान दाटसर पण आलेला आहे. तर इथे आपला मस्त पालकाचा गरगटा बनून तयार झालेला आहे. बघितलात तुम्ही या पालकाच्या गरगट्याला एकदम मस्त कलर आलेला आहे. तर इथे आपला मस्त पालकाचा गरगटा आपला शिजला गेलेला आहे. तर या स्टेजला आपण इथे गॅस बंद करून घेऊया. तर मस्त असा हा पालकाचा गरगटा आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर तुम्ही बघू शकता या भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे ही भाजी एकदम दाटसर झालेली आहे. तर हा गरमागरम पालकाचा गरगटा तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्लात तर चवीला एकदम भारी लागते. तर हा पालकाचा गरगटा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालकाचा गरगटा करून बघा, चवीला एकदम भारी लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.